राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईमलाईट मराठीच्या चॅनलवर. मी तुमचा होस्ट आणि दोस्त ऋषिकेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आम्ही इथे आलेलो आहोत, जी जागा जिथे तुम्हाला बघून धक्का बसणार आहे. नुसता धक्का बसणार नाहीये, तर या जागेवर खूप भांडणं होणार आहेत. बरेच लोक हसणार आहेत, रडणार आहेत, एकमेकांसोबत गप्पा शेअर करणार आहेत, मैत्री होणार आहे आणि धक्के सुद्धा बसणार आहेत. पण आता कसं आहे ना, धक्के कसे बसणार आहेत आणि रितेश भाऊंच्या धक्क्यावर सुद्धा धक्के बसणार, कारण आपण आलेलो आहोत बिग बॉसच्या घरामध्ये. लिटरली इतकं भारी वाटतं इथे येऊन. आणि या वर्षी सीझन 6 हे 6वं वर्ष आहे बिग बॉसचं. आणि तुम्ही बघू शकता आता हे आम्ही सगळी सफर तुम्हाला घडवणार आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम्हाला मजा येणार आहे, कारण यावेळेस काहीतरी वेगळं आहे. कारण काय, बिग बॉस सीझन 6 जल्लोष आणि एंटरटेनमेंट फिक्स. आता या आतमध्ये या. वा वा वा, हे सगळं इंटेरियर बघून इतकं कमाल, फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत खूप. म्हणजे आता मला माहित नाही या सीझन मध्ये काय काय घडणार आहे, काय गंमत, काय टास्क असणार आहेत, कोण कॅप्टन्स होणार आहेत आणि कोणाला ती कॅप्टनची लेविश बेडरूम वगैरे मिळणार आहे हे तुम्हाला कळणारच आहे. पण त्याआधी आता आपण एकेका जागेवर कॉन्सन्ट्रेट करूया. या तुम्हाला दाखवतो. हे काहीतरी इथं वेगळं सेन्स आहे. असं इथं पाय ठेवला की दरवाजा उघडतो, आतमध्ये गेलं की आता मी असं केलं की दरवाजा बंद होणार आहे का नाही भाई. हे काय लिहिलंय, हा इथं प्रमोशन केलेलं म्हणजे तुम्ही बघू शकता. इथं मस्त वेगळी छान अशी रूम आहे, खूप मस्त सजावट केली आहे. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे हे ना अगं आहे, असं बसू शकतो आपण, नको हात लावायला नको. थांब बाबा. आता किचनची सुरुवात. म्हणजे एवढं सुंदर डेकोरेशन, ही लाइटिंग वगैरे इतकं भारी गेलंय ना की असं बघायला असं डोळे असे दिपून चालले डोळे. एवढं सुंदर लाइटिंग, एवढं छान डेकोरेशन वगैरे. आणि हे बघा केलंय बिग बॉस मध्ये प्रत्येक जण कष्ट करतो, बरोबर. पण त्या कष्टाचं फळ त्याला कसं मिळेल, आणि जरी नाही मिळालं तरी इकडे आहे एक फळ. खूप फळ आहे तिथे. हा, आपल्या कर्माची फळं पण आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, किचनकडे तर आपण येणारच होतो, पण काय एक अशी जागा दाखवणार त्या जागेवर. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की ते खूप गप्पा रंगणार आहे, एकमेकांबद्दल कसं बोलल्या जाणार आहे, चांगलं वाईट, किंवा एकमेकांना सल्ले वगैरे दिले जाणार आहेत, किंवा गॉसिप्स होणार आहे. एक जागा आहे. कोणती? डायनिंग टेबल. ते बघू शकता तुम्ही. लिटरली एक एक गोष्टींवर इतकं सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलंय ना. या खुर्च्या असतील किंवा हा टेबल असेल, आणि हे जे काही डिझाईन्स वगैरे तुम्ही बघताय, किंवा हे पॉट्स वगैरे, हे तर म्हणजे सगळ्यात भारी. ते आतलं जे आहे ना, ही एक की आहे, ही चावी आहे. आता ही चावी मला असं मगाशी वाटतं की हे तो जो दरवाजा बघितला ना, कदाचित त्या मापाची आहे, त्यापेक्षा थोडी छोटी आहे. असं वाटतंय काढून उडून जावं तिकडे, शक्य नाही. तर तुम्हाला ज्याची उत्कंठा होती अशा ठिकाणी आता आपण जाणार आहोत. पटकन यायचं इकडे, कारण हीच ती जागा आहे जिथे खूप काही बनणार आहे, खूप काही शिजणार आहे, खूप माल मसाला एकत्र येणार आहे, आणि एकमेकांबद्दल खूप चर्चा सुद्धा होणार आहे. हीच ती जागा जिथे का नाही, या आतमध्ये या. गरम वातावरण, गरम हे ओव्हन आहे का नाही, ते सुंदर केलेलं आहे. हे पॉट्स वगैरे, हे डेकोर. मी काय म्हणजे बिग बॉस सीझन 6 काहीतरी धमाल असतो. म्हणजे हे छोट्या गोष्टी. म्हणजे आता हे जे काही तुम्ही बघू शकताय, इन्फ्रास्ट्रक्चर तर इतकं सुंदर केलंय. हे प्लॅन्स वगैरे इतके छान वरती आहे. हे इकडे प्रमोशन झालेलं आहे, इकडे कॅमेरा आहे, इकडे छान असे ग्लासेस वगैरे ठेवलेत. आणि हे काय कमाल ग्लास. आपल्याला टीव्ही मध्ये बघताना आपण जेव्हा बघतो तेव्हा हे जे ग्लासेस तुम्हाला दिसतात
त्यांनी असं ब्रँडिंग वगैरे केलेलं आहे सुंदर असं. त्यानंतर हे बेसिन वगैरे आहे, तुम्ही बघू शकता इथं. भांडे बिंडे घासून झाले. आता भांडे कोण घासणार, ह्याच्यावरनं सुद्धा भांडणं होणार आहे. मी नाही घासणार, आज तुझी वेळ, परवा तुझी वेळ, काल मी घासली होती, आज मी नाही घासू शकत वगैरे वगैरे, या सगळ्या वादांना इथे रंगत येणार आहे. त्याच्यामुळे कोण भांडे घासणार, कोण जेवणार, कोण बनवणार, हे इकडे हे बघ, हे काय बरं, तर काय कोडबीड आहे का, म्हणजे काय कसं आहे. अरे फ्रीज आहे, क्या बात आहे यार, हे फ्रीज आहे. अजिबात वाटलं नव्हतं, मला वाटलं इकडे कोणती तरी अजून एखादी रूम आहेत काय बाबा, असं मला वाटलं. क्या बात आहे, म्हणजे असं वाटतच नाहीये की इकडे फ्रीज असू शकतो. आणि इकडे चालत राहायचं, आयुष्यात चालत राहायचं, जोपर्यंत वाट सापडत नाही तोपर्यंत सरळ चालत राहायचं असं. हे बघ, हे इतकं सुंदर डेकोरेशन, हे बल्ब्स वगैरे, खूपच मजा आहे. म्हणजे कष्टाची फळं तर इतकी लागली तिथं, एवढे फळं आहे तिथं. ते कसं असणार आहे, गोड असणार आहे, तिखट असणार आहे, खारट असणार आहे, आंबट असणार आहे. सीझन 6 आल्यानंतर करणारच. चला, मला माहितीये का, मी हे घर इतकं सुंदर बांधलेलं आहे ना, मला लय मजा वाटली इथं फिरायला ना. का असं माहितीये, कारण जागा अशी असते ना, त्या करायचं काही वाटलं नाही, स्पर्धा कोणाला काही वाटलं काही झालं की अशी बोलली किती झालं, काही झालं की येऊन आपलं मस्त पैकी फुटेज आहे की नाही, असं आहे. तर आता आपण जाणार आहोत झोपायला नाही, बेडरूम मध्ये जायचंय आपल्याला. त्याला बेडरूम दाखवतो कशी सगळं. कसं आहे, माणसाने जेवण केलं तर नीट गप झोपावं आहे का नाही, म्हणजे जेवण झाले की पटकन लगेच झोपून जावं ना. कसं दोघं इकडे तिकडे लिव्हिंग एरियामध्ये, गार्डन मध्ये एकमेकांची गप्पा बिप्पा मारायच्या, पण नाही. ते का सांगतो, या बेडरूम मध्ये. वा, इथं आलं की एकदम असं, अरे बाई मंडळी, लई मऊ आहे, लईच मऊ. आता इथं 2 बेड पण आहेत, सिंगल बेड पण आहे. तर कसं आहे मंडळी, जेवण झाल्यानंतर झोपायला पाहिजे. बसलं ना डायरेक्ट गुडपच व्हावं, अरे झोप येणार आहे पाहिजे. अशा घरामध्ये भांडणं होणार नाही असं होऊ शकत, भांडणं होणार नाही पाहिजे. इथं नाही, तिथं नाही, इथं नाही, तिथं पण होऊ शकत. कुठं, इकडे या बा, हे दिसतंय का, हे बरोबर मध्यभागी, एकदम मध्यभागी. कोणाला काही पटलं नाही, काही नाही, या बाई इथं बसा, सेंटरला बसून आपण चर्चा करू. सुंदर हे मऊ एकदम. हे डेकोरेशन, बल्ब्स तर इतके सुंदर आहेत ना मंडळी. हे जे बल्ब दिसतात ना तुम्हाला, त्याची जी कॉईल बिल इतकी सुंदर लावली आहे, कॉईलला पण बघायला मजा येते राव. हे सगळं असं लाकडी आहे. येस. आणि जसं मी मगाशी म्हणालो ना की कीज, जसं किचनचा जो टेबल आहे, त्या किचनच्या टेबलच्या आतमधल्या साईडला एवढी मोठी चावी, इकडे पण चावीचा काहीतरी वेगळाच माहोल दिसतोय बाई. कसं आहे, आता इथं गप झोपाव ना बेडवर. कसं आहे, आपली बिग बॉस शिक्षा पण का. मागच्या सीझनला मी बघितलं होतं, काही स्पर्धकांना डायरेक्ट जमिनीवर झोपावं लागलं. तसं मी जमिनीचा मी एकदम डाऊन टू अर्थ माणूस, म्हणून मी एकदम इकडेही झोपतील, तिथेही झोपतील, एवढ्या जागेवर कुठेही झोपतील. शिक्षा झाली नक्की झोपतील, असं आहे. लॅम्प आगा एकच नंबर आहे.
ते बंद होतं की नाही हो बिग बॉस? होतं काय बंद? तर आता आपण जाणार आहोत सर्वात स्पेशल आणि महत्वाच्या ठिकाणी, म्हणजे कॅप्टनच्या बेडरूम. जो कोणी टास्क मध्ये विनर होणार आणि सगळ्यात जास्त मतं ज्या व्यक्तीला किंवा ज्या स्पर्धकाला मिळणार तो होणार घराचा कॅप्टन. असं समजतो सध्या मीच कॅप्टन आहे. लॅविश, ब्युटिफुल, सुंदर, अप्रतिम, एक नंबर, कडक ही अशी कॅप्टनची बेड. मला एक कळत नाही, घराचा कॅप्टन एकच होणार आहे ना, पण एकाला राजासारखं राहावं म्हणून राजा राणीचा बेड दिलाय. अजून काय असणार आहे ते 11 जानेवारीला आपल्याला कळलंच की एवढा मोठा बेड बाई. मागच्या वेळेस काहीतरी असा गोल बेड असा गोल बेड होता. मागच्या वेळेस तर असा गोल बेड होता. हवे असा आहे. काय करतील बिग बॉस ते सांगता येत नाही. तर जो घराचा कॅप्टन होणार त्याला ही अशी छान लेविश लाईफ जगायला मिळणार. म्हणजे उठलं की डायरेक्ट तोंड आपलं आरशात बघा. आहा, इकडे आरसा, इकडे आरसा, इकडे पण आरसा, इथं बसायला चर्चा बिरचा करायला जागा, इकडं खुर्ची, हा मस्त पैकी, इकडे आरसा. या बघा याच काय करायचं म्हणजे एवढं सुंदर डोकं. आणि हे जे कमाल, म्हणजे आर्ट डिरेक्टर्स कमाल आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये. ते मला खूपच भारी वाटते की इतकं सुंदर डिझाईन आणि हे एवढं छान इम्प्लिमेंट केलंय. इकडं पण एक दरवाजा, इकडं कदाचित टॉयलेट असेल आपल्या कॅप्टनसाठी. विशेष, मी म्हणतो ना एकदम विशेष रूम आहे. आणि इकडे छान मस्त उठल्यानंतर असा निसर्गाचा आनंद बिनंद मिळावा म्हणून एक छान रोपटबी लावून ठेवलेलं आहे आपल्या बिग बॉस. क्या बात आहे, बिग बॉस आवडले आपल्याला. आणि इकडं काय कॅप्टनचं काय फ्लॉवर बिवर, इकडं पण छान आनंद देणार. आणि इकडं पण कॅमेरा आहे का नाही. कॅप्टनला काही बोलावं असं वाटलं तर इकडे यायचं. बिग बॉस, गुड मॉर्निंग बिग बॉस, गुड नाईट बिग बॉस, झुंबर बिग बॉस, झुंबर बाई, वा वा क्या वा. तर असं म्हणतात माणसानं आपल्या पायरीप्रमाणे वागावं, आहे का नाही. मी आपल्या पायरीप्रमाणे वागतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि डायरेक्ट 10 10 10 पहा 11 जानेवारीला काय मजा येणार ती. हे जे बेड्स केलेले आहेत बिग बॉसने ते एक जरा वेगळ्याच पद्धतीचे यावेळेस काहीतरी डोकं लावलेलं आहे. आता हे असे का बनवलेत ना, याच्या मागं काहीतरी डोकं असणार आहे, किंवा टास्क मध्ये काही घडणार आहे, किंवा कोणाला वरती झोपायचं असेल. नाही बाबा मला खाली झोपेत नाही, मग मला वरती झोपायचंय, मग मी वरती झोपतो. मला इथं झोपायचं, इथे छान वाटतं, मी इकडं झोपतो. किंवा मग मी असंच झोपतो डायरेक्ट. असं होऊ शकतं आहे का. तर हे असं काहीतरी वेगळं दिसतंय. इकडं पण दरवाजा आहे, ह्याच्यात काय आहे का आयुष्यात? नाही, ते लॉक आहे दरवाजा. ह्याच्यामुळे त्या चाव्या लावलेल्या आहेत. ह्या ज्या चाव्या आहेत ना ह्या डायरेक्ट तिकडं भूर. ते असं काहीतरी वेगळं बेडरूम यावेळेस आपल्याला बघायला. इकडं मोठा, बापरे बाप. आता कसं आहे, स्पर्धकांमधली एखादी नटी असेल किंवा कोणी काही असेल बाबा, म्हणजे आपले ऍक्टर सेलिब्रिटी मोठमोठे मेकअप बिकअप करायचं झालं तर डायरेक्ट एवढा मोठा आरसा असतो. एवढा अख्खा माणूस, डबल 4 माणसं दिसतील एवढा मोठा आरसा आहे. पण भारी बिग बॉस आहे ना ते, बिग बॉस म्हणून. मला ना एक लय गोष्ट भारी वाटली बेडरूम मध्ये, ती म्हणजे असं म्हणतात बिग बॉसच्या घरामध्ये श्वास घेणं अवघड आहे. कोण म्हणतं? मी नाही म्हणत. बिग बॉसच्या घरामध्ये श्वास घेणं एकदम सोपं आहे. इकडून ऑक्सिजन, इकडून ऑक्सिजन, इकडं पण आहे, इकडं पण आहे, या भाई इकडं वरती पण आहे. हे डोळे तर म्हणजे भाई घोडच काढतात नाही का. चला थोडं पडतो, मग पुढच्या ठिकाणी येतो तुम्हाला. हा चल, झोपलो मी. गुड नाईट, भेटू. लाईमलाईट मराठी सबस्क्राईब करा. उठलो बाबा, सकाळी सकाळी
आठवण येते ती म्हणजे हलकं होणे. चला आता हलकं व्हायचंय आपल्याला, तर आता हलकं कुठं व्हायचं ती जागा दाखवतो. या तर आता आपण जाऊया थोडं हलकं होण्यासाठी. कुठं जायचं या दाखवतो तुम्हाला हलकं. बाप रे बाप. म्हणजे आता इथं बिग बॉसच्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर सुद्धा राडे होतात, दुपारी पण राडे होतात, रात्री तर होतात. पण हे सकाळी इकडं हलकं होण्याचं जे ठिकाण आहे ते इतकं सुंदर आणि इतकं छान डेकोरेटिव्ह, म्हणजे एवढं सुंदर डेकोरेशन यावेळेस या सीझनला एवढं भारी वाटतंय, म्हणजे इथे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून मी आज आलो आणि हे जे काही बघायला मिळते सकाळी सकाळी असं जर प्रसन्न वातावरण असेल मंडळी तर हलकं व्हायला काय हरकत नाही का? हे बघा हे इकडं मस्त पैकी छान बेसिन पाणी आहे का नाही? खरंच 800 खिडक्या 900 दार आणि कोण्या वाटणं बा गेली ती नार अवस्था झाली ती माझी. इकडे बसायला जागा मस्त पैकी. मागच्या सीझनला पण इकडे बरेच राडे झाले होते आणि मी बघितले होते, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले होते. इथे पण काही गॉसिप्स असायचे, म्हणजे एक स्पर्धक तिकडे ब्रश करतोय, एक स्पर्धक इकडून अरे तुला माहितीये का ती अशी बोलली मला, अरे मला वाईट वाटलं, काय हे असं नसतं ना यार वगैरे अशा गप्पा होऊ शकतात. हे इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आतलं हे जे डेकोरेशन बिग बॉसने केलंय, आणि हे जसं मी म्हणलं तुम्हाला की हे जे कीज आणि लॉक हा जो एक फॉर्मॅट आणि एक पॅटर्न यावेळेस बिग बॉसने जे काही क्रिएट केलंय, आणि हे आईला हे खरेच वाटतायत नळ, खरंच इथून पाणी बिनी जातंय काय, सप्लाय काय. इथं एक मस्त पैकी चक्र गोल फिरवलं आपलं चालू, पाण्याचा सोर्स चालू, मेल फिमेल. आणि एका वेळेस म्हणजे मागच्या सीझनच्या वेळेस आणि याच्याही आधीच्या सीझनला जेव्हा मी बघितलेले तेव्हा बऱ्याचदा असं व्हायचं की फक्त एकच टॉयलेट वापरायचं, दुसऱ्या टॉयलेटमध्ये जायचं नाही. बिग बॉस दुसरं टॉयलेट बंद करून टाकायचं. तर हे सगळ्या गमती जमती या सीझन मध्ये पण होऊ शकतात, कारण यावेळेस टास्क नवीन असणार आहेत. स्पर्धक कोण आहे आपण मला पण माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, अख्ख्या महाराष्ट्राला नाही माहित. पण कसं होणार काय होणार, कारण सीझन आहे 6, मनोरंजन होणार फिक्स. आता आपण जाऊया गार्डन एरिया स्विमिंग पोहायला. चला या मंडळी. आता हे काय आहे, एवढा मोठा मुखवटा कोणाचा आहे, तो भितडातनं बाहेर आलाय कस काय? म्हणजे हे इकडे पण नाक आहे, आतमध्ये पण नाक, इकडे पण नाक. बिग बॉसच्या घरामध्ये श्वास घेणं अवघड आहे असं म्हणतात, पण नाही. श्वास कोणाकोणाचा श्वास थांबणार, कोणाचा श्वास असा होणार ते भाऊच्या धक्क्यावर आपल्याला कळणार नाही. बघू आता काय होतं. एक मस्त पैकी एक लिव्हिंग एरियामध्ये जे काही छान असं बसायला छान जागा. इकडं काय साखळीचा तुकडा टाकला काय, गोळा पेक कसं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं होतात. आता ही बिग बॉसने ही कशासाठी ठेवते मला माहिती. कसं आहे, उगाच काही रागाबिरामध्ये घेऊन एकमेकाला हाणली गेली काय माहित नाही मला, पण असू शकतं काही. हलकं झाल्यानंतर जरा जास्तच आनंद होतोय, कारण ही जागा तीच आहे जिथे सकाळी उठल्यानंतर, म्हणजे बिग बॉस जेव्हा सगळ्या स्पर्धकांना उठवतात अलार्म वाजल्यानंतर, ते उठल्यानंतर जे काही गाणं वाजतं रोज सकाळी, आणि ते ऐकल्यानंतर जे स्पर्धक बाहेर येतात आणि ज्या एरियामध्ये नाचतात तीच ही जागा गार्डन एरिया. इथं आल्यानंतर मलाही नाचावंसं वाटतं. तर आता तुम्हाला मी छोट्या छोट्या पण मोठ्या गोष्टी दाखवतो. स्विमिंग, एखाद्या दिवशी आंघोळ करायचा कंटाळा झाला, आंघोळ करायचा कंटाळा आला, डायरेक्ट काय का नाही, डायरेक्ट जायचं आणि बाहेर यायचं. मी ना मागचं सीझन जास्त फॉलो केलं होतं, त्याच्यामुळे मागच्या सीझन मध्ये ना एकमेकांना धक्के देण्याचा प्रकार इथं सुरू होता. म्हणजे टास्क हारलं किंवा काय झालं, स्पर्धकाला दिला धक्का डायरेक्ट पाण्यात, परत तो टास्क चालू व्हायचा. मग ते टॉवेल बिवेल पुसून परत तो कुठतरी घरामध्ये जायचा,
तो स्पर्धक तिथून परत आतमध्ये यायचा, परत पाण्यात जायचा. हे जे काही आडे वेडे आणि भूलभुलई आहे ना, हे फक्त बिग बॉस मराठी तेच घडू शकते. आता या आयुष्यात माणूस खूप धावतो, पण ट्रेडमिलवर कमी धावतो. म्हणून बिग बॉसने प्रत्येक स्पर्धकाच्या मानसिक, शारीरिक आणि सगळ्याच तंदुरुस्तीसाठी, मानसिक, शारीरिक आणि एकंदर सगळ्याच तंदुरुस्तीसाठी हे जे काही साधन उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे एखादा स्पर्धक प्रॉपर जिम वगैरे फॉलो करणारा असेल, किंवा एखाद्याला जिम काय ते माहितच नाहीये, पण इथं आल्यानंतर एखादा स्पर्धक म्हणला चल तुला मी व्यायाम शिकवतो, ये इकडे ये बघ, ते असं वेगवेगळे साधन सामग्री मस्त पैकी, इकडं ट्रेडमिल आहे याच्यावर पळायचं, काही बोर झालं तर ह्याच्यावर बसायचं, मस्त पैकी आपले उषा सगळं काही एकदम व्यवस्थित. डंबेल मी घेऊ शकत नाही ना, डंबेल घेतले डायरेक्ट मी खाली जमीन दोस्त, त्याच्यामुळे मी काही घेत नाही. पण हे जरा 25 किलोच आहे ती एक, एवढा 25 किलो. आता गार्डन एरिया मधला सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे जगापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं असं आपण म्हणतो, तशीच ही जागा आहे. म्हणजे इकडं काय गरज नाही, कोणाचं काही पडलेलं नाही, इकडं कोणी काही घेणं देणं नाहीये. इथं येऊन मस्त आपलं राजावानी बसायचं, फक्त झोपायचं नाही, झोपायचं नाही. का सांगतो तुम्हाला, या इकडे. ते झोपायचं का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण इकडं बघा सगळीकडे आरसे. हा, आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये हे जे काही दिसतंय तुम्हाला, म्हणजे हा कॅमेरा तो कॅमेरा, एवढंच नसतं बाबा. सगळीकडे कॅमेरे असू शकतात, भिंतीला कान असतात, पण इथं बिग बॉसच्या घरामध्ये भिंतीला डोळे. खोटं खोटं वाटतंय तुम्हाला, तुम्हाला माहित नाही. डेंजर आहेत आपले बिग बॉस बाबा. हे बघा सुंदर मस्त पैकी मऊ आहे एकदम, उषा एकदम छान व्यवस्थित. इकडे डेकोरेशन, तिकडे डेकोरेशन, इकडं दरवाजा, इकडं दरवाजा. म्हणजे माणूस इथं घरामध्ये आल्यानंतर हे फक्त बघूनच 10-15 एपिसोड काढत असेल, त्याच्यानंतर सवय होत असेल घरामध्ये राहायची, आहे का नाही? चला आता ते मी तुम्हाला सांगतो. बिग बॉसच्या घरामध्ये झोपायचं नसतं दिवसा ढवळ्या. जेवढा टाइम दिलेला आहे तेव्हाच झोपायचं. जर असं दिवसा ढवळ्यात झोपलं डायरेक्ट कोंबडा, कळलं का? डेंजर. हे कळलं तुम्हाला मी कशाला दिवसा ढवळ्यात झोपायचं नाही. आता या इकडच्या जागेवर घेऊन जातो. इकडे पण एक छोटासा मस्त टेबल ठेवलाय, तिकडे बोर झालं तर इकडे येऊन बसायचं. बसा, गॉसिप करा, गप्पा हाना, एकमेकांबद्दल वाईट विचार करा, एकमेकांबद्दल भांडा, एकमेकांसोबत मैत्री पण करा, एकमेकांना सल्ले पण द्या, आणि वाटलं तर मग टास्क पण खेळा. हे टास्क खेळावंच लागणार बाबा, टास्क शिवाय तर मजा नाही. या आता इकडे सुद्धा एक ब्रँडिंग वगैरे दिसती तुम्हाला. हे एक जरा वेगळं केलंय. मागच्या सीझनला आणि या आधीच्याही सीझनला असे वेगवेगळे क्लुप्त्या बिग बॉसने काढलेल्या आहेत. इथेही छान असं बसायला 2 खुर्च्या आणि एक सोफा, आणि इकडे एक छोटासा डायनिंग वगैरे दिलंय. काय बाबा, अच्छा मेणबत्ती, एवढी मोठी मेणबत्ती आहे, लावली की आपली चाला झागा मागा. वा, हे डोळे तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्याच्यामुळे ते डोळ्यांचं जे काही त्यांनी इतकं सुंदर. सध्या महाराष्ट्र हा सध्या एका खूप मोठ्या प्रश्नामधून जातोय. ते उत्तर मिळत नाहीये. उत्तर इथं तुम्हाला मिळेल. कोणता प्रश्न? बिबट्या. म्हणजे मंडळी कसं आहे ना, बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा बिबट्या येऊ शकतो. असा खरा नाही येऊ शकत, पण असा एक पोस्टर रूपी छान असं डेकोरेशन वगैरे बिग बॉस काही करू शकतात. म्हणलं ना बिबट्या आणणार आहेत घरामध्ये. डेंजर आहे बाबा, भूलभुलई आहे. इकडे या. हीच ती जागा जिथून स्पर्धक आतमध्ये येणार आणि स्पर्धक घराच्या बाहेर जाणार.
जागा आहे. या जागेवर बऱ्याच गोष्टी घडतात. काही जणांना सरप्राईज मिळतात, जसं आपण आधीच्या सीझन्स मध्ये बघितलेलं आहे. याच दरवाजातून काही जणांचे फॅमिली मेंबर्स, स्पर्धकांचे फॅमिली मेंबर्स किंवा कोणाचा मित्र किंवा जवळच्या व्यक्ती वगैरे अशा अचानकपणे भेटायला येतात. तर हे बिग बॉसचं काहीतरी एक वेगळेपण आहे. ते घरापासून लांब आहेत 3 महिन्यांसाठी. त्यांच्यासाठी असं छान छान सरप्राईज वगैरे बिग बॉस घेऊन येतात. हीच ती जागा आहे जिथून प्रत्येक स्पर्धकाची 11 तारखेला ग्रँड एंट्री होणार आहे. या दरवाज्यातून रितेश भाऊ सुद्धा येऊ शकतात स्पर्धकांना भेटायला. अजून कोण कोण येणार आहे, चित्रपटांच्या प्रमोशनला अजून कोणकोणती टीम इथून येणार आहे हे आता आपल्याला कळेलच पुढे. तुम्ही बघत राहा बिग बॉस, आहे का नाही. या एवढ्यात म्हणजे त्या पिलरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एवढं छान केलंय डेकोरेशन. तर मंडळी, अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. आता मी ती पहिली पायरी चढायला जातोय आणि त्याच्यानंतर आपण कुठं पोहोचणार आहोत, ते यश कधी मिळणार आहे ते ठिकाण म्हणजे बिग बॉसच्या घरातली बाल्कनी. थांबा. तर अशा बऱ्याच अपयशाच्या पायऱ्या चढत चढत शेवटी माणूस एक दिवस यश आणि यशाचं शिखर गाठतोच. ही म्हणजे बाल्कनी. ही बाल्कनी जरा बरीच मोठी केली यावेळेस, मागच्यापेक्षा खूपच मोठी. ते इथं बघा, त्या साईडला इकडे कुशन्स वगैरे पण ठेवलेत. इकडे एखादा क्रिकेट पण खेळू शकतो, बॉलिंग पण टाकू शकतो. आणि आता हे बिग बॉसचं मस्त पैकी ब्रँडिंग दिले मोठ्या बिग बॉस त्या नावाच्या. म्हणजे हे पण इतकं सुंदर डेकोरेशन आहे. हे मी मागच्या वेळेस पण आय थिंक पाहिलं होतं वाटतं. असं म्हणतात की त्या मातीतनच नवीन अंकुर फुटतात. आणि हे बिग बॉस, त्याच्यावरही इतकं सुंदर डेकोरेशन केलंय भिंतीवर बिग बॉस. हे पण छान आहे. आणि आता आपण बघूया, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला कमेंट कशा पास करायच्या. अशा इथून जरा वेगळाच व्ह्यू दिसतो. जसं तुम्ही बघाल, हे बघा, हा जो एरिया आहे, जो गार्डन एरिया आहे, इथून जर सगळ्याच गोष्टी क्लिअर दिसतात तुम्हाला. स्विमिंग पूल पण इकडे कोणी बसला असेल त्यासोबत गप्पा मारू शकता. तिकडे लांब त्या सोफ्यावर कोणी बसले त्याच्यासोबत बोलू शकता. इकडे सोफ्यावर इकडे बोलू शकतात. इकडे समोरचा सोफा, इकडं इथून एखादा असाही बोलू शकतो. तुम्हाला या बऱ्याच मोठ्या बाल्कनीच्या एरियामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. तर आता स्पर्धक कसे कसे काय काय कसं राहणार आहेत हे आपल्याला 11 तारखेपासून कळणार आहे. खूप एक्सायटेड आहे. मी पण एक्सायटेड आहे, तुम्ही पण आहात. अख्खा महाराष्ट्र एक्सायटेड आहे. कारण आपले रितेश भाऊ घेऊन येत आहे आपला मराठी सीझन 6. आणि यावेळेस जल्लोष आणि मनोरंजन फिक्स. आवडलेली एक गोष्ट म्हणजे इथे बाल्कनीमध्ये सुद्धा इतकी छान जागा दिली आहे बसायला मस्तपैकी. इथं बसून इथं एखादा स्पर्धक बसलाय, इथं एखादा बसलाय, इथं एक बसलाय, तिथं एक बसलाय. इथून अजून एक मस्तपैकी कट्टा, गप्पांचा कट्टा रंगू शकतो. जसं बिग बॉस मध्ये घडतं की बरेच एकमेकांबद्दल कमेंट पास करत असतात. एक टीम बनते आणि त्या टीम विषयी म्हणजे एक टीम दुसऱ्या टीम विषयी चर्चा करत असते. तर एखाद्या टीमला जर समजा इकडे कट्टा जर रंगवायचा असेल तर इथं बसू शकता. पण बिग बॉस डेंजर आहे, कारण बिग बॉस हे असं सहन नाही करता, म्हणजे कधी करतच नाहीत ते. कारण कसं आहे, ते मागच्या वेळेस एक म्हण पडली होती की बाबा कट्ट्यावर कोण आहे, कोण बसलंय, लक्ष असतं ना बिग बॉस. त्याच्यामुळे खाली या, सगळ्यांसोबत राहा, बोला एकमेकांशी. ते बिग बॉसचं लक्ष भाई डेंजर माझ्या येणार आहे. तुम्हाला काय माहिती, मी लई एक्साइटेड आहे. असं वाटतं इथंच माझा बिग बॉस चालू झालेला आहे. मी स्पर्धक की काय असं मला वाटायला लागलं. डायरेक्ट खालीच गेलो मी, हे आहे का, डायरेक्ट खाली. मस्त एकदम. इकडे झुंबर, इकडे पण झुंबर, तिकडे पण झुंबर, सगळीकडे झुंबर. हो द्या कल्ला. इकडं पण इथं पण. आणि विशेष म्हणजे मला काय भारी वाटलं माहिती का, हे ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यातनं पण प्राणी बाहेर आलेले. कसं, या बघा, इथून यो पग बाहेर आलाय, इकडून मनीमाऊ आली आहे,
इकडून बघा. हा हो, याचं नावच विसरलो मी. तर हे असे सगळे तुम्हाला प्राणी दिसत आहेत. ते छान, म्हणजे जाताना पण एवढं भारी दिसतंय. मजा येणार आहे सीझन 6 मध्ये, मजा येणार. व्हेरी एक्साइटेड. तर मंडळी, बिग बॉसच्या घराची सफर आज लाईमलाईट मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. एवढं सुंदर घर बिग बॉस सीझन 6 असणार आहे, हे याची देही आणि याची डोळा मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला तर खूप मजा येते आणि एक्साइटमेंट आहे. असं वाटायला लागलं की मी स्वतः एक स्पर्धक आहे आणि यावेळेस या सीझनला मजा येणार आहे, कारण टास्क सुद्धा असणार आहे. कोण कॅप्टन होणार आहे, 3 महिने कोण, 100 दिवस कोण इथे काढणार आहे, कोण विनर होणार आहे, या सगळ्या चर्चा या घरामध्ये रंगतायत आतापासूनच. आणि ते भिंतीतनं आपण म्हणतो ना, आवाज येत आहेत मला, ते कानात घुमायला लागलेत आता. तर आता एक्साइटमेंट अगदी थोडीशीच राहिलेली आहे, काही क्षणांची राहिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका. 11 जानेवारीपासून रोज रात्री 8 वाजता बिग बॉस सीझन 6 आणि मनोरंजन फिक्स तुमच्या आवडत्या कलर्स मराठी वाहिनीवर रोज रात्री 8 वाजता 11 जानेवारीपासून. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्याबद्दल म्हणजे बिग बॉस बद्दल तुम्हाला जर अपडेट पाहिजे असतील तर आमच्या लाईमलाईट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर आमचं पेज आहे लाईमलाईट मराठी नावाने, त्याला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार सर्व, वेलकम मराठी सीझन 6 11 जानेवारी 8 हॉटस्टार पालटणार.